ऋषीचे पप्पा पुण्याला चाललेले होते, तर तिथे तर शौर्य दिनाची खूप जोरात तयारी चालली होती। तर मग यावर्षी कोण कोण जाणार आहे 1 जानेवारीला भीमा कोरेगावला, मला नक्की कमेंट करून सांगा। आज मला मेथीची भाजी बनवायची होती, त्यासाठीच मी इथे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं आणि भाजी पण परतायला घेतली। आमच्या मॅडमला तर मी जे करेल तेच करायचं असते। मला पीठ मळायचं होतं, ती तर अगोदरच येऊन बसलेली होती, तिला पण पीठ मळायचं होतं। तिला कसं बसतं नादी लावून मी इथं पीठ मळून घेतलं आणि एवढ्या दिवसाची घरात लौकी येऊन पडलेली होती, तर तिचं काही मुहूर्तच लागत नव्हतं, मला काही टाईमच भेटत नव्हतं। शेवटी आज तिचं मुहूर्त लागलेलं होतं, तर मी तिला छान असं धुवून घेतलं आणि लगेच काप करायला घेतले। त्याच्या बिया वगैरे काढून घेतले आणि किसायला घेतले। म्हणलं आज ऋषीच्या पप्पाला कामाला लावावं म्हणून त्यांनाच लौकी किसायला दिली आणि त्यांनी पण छान असे किसत होते। तर आमच्या मॅडमला कुठं बघवते, माझ्या पप्पांनी काम केलं पाहिजे। ती तर त्यांच्या मांडीवर येऊन बसली आणि म्हणली मी पण मदत करते। दोघं बापलेकीने मिळून लौकी तर किसून दिली आणि त्यानंतर मी लगेच वडे पण बनवायला घेतले। तुम्ही या वड्याला काय नाव देता नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग भेटू अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।